नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे कोबीपासून पुरी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर बघा, साहित्यामध्ये आहे पत्ताकोबी, गव्हाची कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ, चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन, 2 चमचे रवा, लसूण पेस्ट, आमचूर पावडर, हळद, मीठ, तिखट आणि जिरा पावडर। तर हे बघा, आता आपण साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपल्याला या पत्ता कोबीला खिसून घ्यायचं आहे या खिसणीवरून। पण तुम्हाला जर खिसायची नसेल तर तुम्ही बारीक तुकडे करून कोबीचे मिक्सरमधून बारीक करू शकता। तर आपण खिसून घेऊया। तर या पद्धतीने आपण खिसून घेणार आहे आणि ही कोबी आधीच मी स्वच्छ धुतलेली आहे पाण्याने। आता आपल्याला फक्त खिसायचं आहे। तर हे बघा, पत्ता कोबी आपण या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, खिसून घेतलेली आहे खिसणीने। आणि मी कोबीचा गड्डा अर्धा किलोचा होता, ते त्यामधला आपण अर्धाच बारीक केलेला आहे आणि अर्धा मी ठेवणार आहे। तर तुम्हाला किती लागते हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोबी खिसून घ्या। आता या कोबीला आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर बघा, इकडे आपण एक ताट घेतलेलं आहे मोठं आणि त्यामध्ये आता हे पीठ आपण टाकणार आहे। आणि या कोबीमधलं मी पाणी काढलेलं नाही, तसंच आपण यामध्ये मिक्स करणार आहे। आधी आपण बेसन सोडूया 1 वाटी आणि आता कोबी। आता यामध्ये आपण 2 चमचे रवा घेतलेला आहे, ते यामध्ये आपल्याला सोडायचा आहे। लसूण पेस्ट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा तिखट, हळद आणि आमचूर पावडर। आमचूर पावडर तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाहीतर नाही वापरलं तरी चालते। आणि मीठ आपल्या आवडीनुसार। आणि इथे बघा, आपण थोडंसं हिंग घेतलेलं आहे, तर हिंग पण सोडणार आहे। कोथिंबीर। आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण पाणी सोडलेलं नाही, पण आता आपण पाणी यामध्ये सोडणार आहे आणि याचा गोळा तयार करणार आहे। तर हे बघा, छान आपण गोळा केलेला आहे कणकेचा आणि 5 मिनिटं आपण याला मुरू सुद्धा दिलेला आहे। हे बघा, किती छान मस्त मुरलेला आहे। आणि आता आपल्याला याचे बनवायचे आहे पुरी। तर हे बघा, आता आपण याचे लहान लहान गोळे करून घेऊया आणि नंतर आपण पुरी लाटूया। इकडे बघा, आपण गॅसवर पुरी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि ते गरम होईपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया। असे आपल्याला लहान लहान गोळे करून ठेवायचे आहे। तर हे बघा, आता याचे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। इथे आपण या पुरीला साईडला ठेवूया। लगेचच आपण हे 2-3 पुरी लाटून घेऊया। तर हे बघा, आपण पुरी लाटून घेतलेली आहे। आता आपण तळून घेऊया। छान तेल गरम झालेलं आहे। अलगद पुरीला वर येऊ द्यायचं आहे। हे बघा, छान तळलेली आहे। आता आपण काढून घेऊया। आता अशाच प्रकारे आपण सर्व पुरी तळून घेऊया। तुम्हाला जर कडक पुरी हवी असेल तर त्यामधली आपण वाफ काढून घ्यायची आहे। हळूवारपणे असं आपल्याला पुरीला दाबून ठेवायचं आहे। हे बघा, ते छान मस्त तळलेली आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण कोबी पुरी तयार केली आहे आणि खायला एकदम मस्त, दिसायला छान आणि खायलाही रुचकर असे आपण सोप्या पद्धतीने पुरी तयार केलेली आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच पुरी तयार करून बघा घरी। तर हे बघा, ही पुरी तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत
किंवा नारळाच्या चटणीसोबत आवडीने खाऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की आमच्याकडे पानकोबीला पत्ताकोबीला गड्डा म्हणतात, म्हणून मी गड्ड्याचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. तर तुमची इकडं पत्ताकोबीला पानकोबीला काय म्हणतात ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ही पत्ताकोबी पुरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.